अखिल भारतीय मराठा महासंघ के सतारा जिला संपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया। अखिल भारतीय मराठा महासंघ के सतारा जिला संपर्क कार्यालय का उद्घाटन राष्ट्रीय खनिज विकास निगम (NMDC), इस्पात मंत्रालय, भारत सरकार के निदेशक, केंद्रीय राज्य मंत्री स्तर और NMDC और NMDC स्टील्स की CSR समिति के अध्यक्ष श्री भरत पाटिल नाना, महाराष्ट्र प्रदेश भाजपा सचिव के शुभ हाथों से किया गया। इस अवसर पर अखिल भारतीय मराठा महासंघ के सभी पदाधिकारी उपस्थित थे। जिल्हाध्यक्ष त्यामुळे इथं कार्यकर्त्यांचं मोठं मोळ असतं। सुदैवानं या परिसरामध्ये ही जागा आपल्याला उपलब्ध झाली 1-2 महिन्यापूर्वी। याच्यापूर्वी आपलं ऑफिस कार्यालय समोर होतं, तिथे एक 5-10 माणसं सुद्धा बसू शकत नव्हती आणि या कार्यालयाचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं म्हणजे हे कार्यालय आमचं राष्ट्रीय पातळीवर पुन्हा आता भरत पाटलांची ओळख तुम्हाला सगळ्यांना आहे। माझा त्यांचा परिचय 40 वर्षाचा आहे। त्यांचे सगळे शैक्षणिक कालावधीपासून त्यांची सगळी कारकीर्द अगदी ते LLB होईपर्यंत मी पाहिलेली आहे। आणि एक छोटा कार्यकर्ता की जो कार्यकर्ता जावडेकरांच्या जवळ होता, प्रमोद महाजनांच्या जवळ होता, गोपीनाथ मुंडेंच्या जवळ होता। प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे अकाली गेले नसते तर आपणाला या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात भरत पाटील दिसले असते। पण दुर्योग असा होता की त्यांना राज्य पातळीवर काम करण्यापेक्षा त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळणार होती आणि ती या निमित्तानं मिळाली। आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। घरावर करण्याचं कारण त्यांना ते राष्ट्रीय लेवलवर पद मिळालं, त्या पदाला खरोखर ते लायक आहे। आणि याचं कारण असं की गेले 35 वर्ष झालं मी आणि भरत नाना अगदी एका ताटाला ताट लावून बसून चर्चा झालेली। त्यावेळेपासून ते आज अखेर त्यांनी आपल्या लिस्टेला कुठेही बाधा येऊ दिली नाही। आणि जर लिस्टेचं प्रतीक बनायचं असेल तर भरत नानाकडे बघावं लागेल। काय असतंय खरं असतं ह्या सगळ्यांनी त्याचं उदाहरण घेतलं पाहिजे। निष्ठा आणि प्रतिष्ठा कशी कमवायची हे भरत नानाकडनं शिकलं पाहिजे। आज त्यांना सर म्हणले तसं महाराष्ट्रात संधी मिळालीच असती, परंतु काही कारणास्तव ते थांबले। पण त्याच्यापेक्षा मोठी संधी देश पातळीवर मिळाली, ह्याच्यापेक्षा अजून काय असू शकत नाही। आज एवढ्या ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन स्वतःचं वलय प्रस्थापित करायचं सोपं काम नव्हे। म्हणून पहिला सत्कार घेण्याचा मान मराठा महासंघाला आणि शेतकरी संघटनेला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आमचे नातेवाईक आहे, मला माहिती नाही सांगतो, अनिल बापू, सन्मान्य चव्हाण सर, आपण सर्वच अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, आपण संघटनेत काम करतो आणि संघटना हे ज्या वेळेला आपण म्हणतो ही संघटना हेच माझं दैव, त्यावेळेला आपण त्या संघटनेला न्याय देऊ शकतो। म्हणून आपण मराठा महासंघाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जिथं जिथं मराठा कार्यकर्त्यावरती मराठी माणसावरती जिथं अन्याय होतो तिथं मी पहिला असतो। कारण मराठा महासंघाचे जेवढे आंदोलनं झाली या प्रत्येक आंदोलनामध्ये मी माझा पक्ष बाजूला ठेवला, त्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो। बऱ्याच वेळा ते शासनाच्या विरोधात असं वाटायचं, परंतु शासन कुणाचं आहे आम्हाला माहिती नाही, आम्ही मराठा आहे आणि मराठ्यासाठी काम करणं माझं कर्तव्य आहे। वेळेला मी मराठा महासंघाच्या माझ्या पक्षाच्या निर्णयाच्या पलीकडे जाऊन काही वेळेला थोडंसं विचारणा व्हायची आणि काय चाललंय तिकडे असं,
तरी त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्या समाजासाठी काम केलं. आणि संघाचे सातारा जिल्ह्याचे कार्यालय आज कराड येथे झाले, त्याचा सार्थ मला अभिमान आहे. खरं तर कराड हे इथं राजकीय त्याचबरोबर चळवळीची भूमी असणारे कराड आहे. याच्यामध्ये मराठा महासंघाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं नक्कीच काम आहे. पहिलेही होता, अजूनही वाढेल. या निमित्तानं कार्यालय असल्याशिवाय संघटनाला बळ मिळत नाही, बसायचं कुठे जागा लागते. आणि या चांगल्या पद्धतीचं मोठ्या पद्धतीचं भव्य असं कार्यालय झालेलं आहे. त्याचं उद्घाटन मी आत्ताच नुकतंच झालेलं आहे. मी सर्व मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, आभारी व्यक्त करतो. कारण संघटना वाढली तरच खऱ्या अर्थानं एका न्याय मिळू शकतो. आणि मराठ्यांना न्याय मिळवण्याचं काम गेली अनेक वर्षांची संघटना करते. पण अजूनसुद्धा ह्या माध्यमातून, ह्या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.